म्हणजे आम्ही कार्यकर्त्यांनी केला, ज्याला जशी ऐपत आहे. कोणी अर्धा ग्रॅम, कोणी 2 ग्रॅम, कोणी 5 ग्रॅम. 131 तोळे जमा झाले आणि 131 तोळेचा पहिल्याच दिवशी म्हणजे पहिल्याच वर्षी तो हार आम्ही त्या ठिकाणी केला सोन्याचा. तो आज बी आहे. गाडी पुसून दुष्काळ निधी गोळा केला आहे. सगळे कार्यकर्ते गाडी पुसायचे आणि काय मदत असेल ती डब्यात मागायची, त्याची पूर्ण गाडी पुसायची. परंतु दारू पिऊन हे करणं किंवा पत्ते खेळून गणेशोत्सव साजरा करणं हे चुकीचं आहे. फक्त टीका करून नाही चालू शकत. टीका करून त्यांना तुम्ही सुधारू शकत नाही. तुम्ही त्यांच्या जागी येऊन त्यांच्याबरोबर जर बघितलं, ते पण भरपूर काम करतात. घरात काम झाडू मारत नाही, तो माणूस झाडू काढतो कार्यकर्ता. नमस्कार मंडळी. स्विफ्ट ॲक्स पिक्चर्स प्रेझेंट्स उत्सव आणि मी या लिमिटेड एपिसोड पॉडकास्टमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करतो. आपण या पॉडकास्टमध्ये अनेक लोकांशी संवाद साधतोय, गणेश उत्सवाविषयी बोलतोय, कसा उत्सव बदलत गेला याविषयी चर्चा करतोय. जेव्हा लोकमान्यांनी हा उत्सव सार्वजनिक केला तेव्हा लोकांनी संघटित व्हावं हा त्याचा उद्देश होता. मग त्याच्यामध्ये स्वातंत्र्याचे पोवाडे गायले गेले, अनेक कला सादर केल्या गेल्या. नंतर त्याची जागा लाईटिंगने घेतली, मग देखाव्यांनी घेतली. आणि देखावे म्हणलं की आपल्याकडे पुण्यामध्ये नाव येतं ते हुतात्मा बाळूगेनू ट्रस्टचं. तर त्याचेच अध्यक्ष बाळासाहेब मारणे आज आपल्याकडे आलेले आहेत. नमस्कार सर. नमस्ते. अगदी आत्ता तोंडावरती गणेश उत्सव आलेला आहे. तर गणेश उत्सव मंडळाचं कार्यकर्ता होणं किंवा सभासद होणं ह्याच्या मागे संस्कार हा एक महत्त्वाचा भाग आहे. एकदम बरोबर. आणि संस्कार हे मुळातच बालपणापासून आपल्यावर होत असतात, आपल्या आईवडिलांकडनं किंवा आपल्या वातावरणामध्ये आपण जिथे राहतो तिथनं. तर तुमच्या बालपणाविषयी सांगता आलं तर? ॲक्च्युली बाबूगेनू चौकात 1970 साली गणपतीची स्थापना झाली. माझं वय वर्ष 10 होतं आणि म्हणजे घराच्या समोरच गणपती आल्यानंतर मी त्याच्यात ॲटोमॅटिकली जॉईन झालो. आणि बॅटर मांडणे, प्लाऊड ठेवणे किंवा प्लॅस्टर कालवणे असं एक छोटी छोटी कामं जी आहेत. कारण गणपती उत्सव त्यावेळेस पहिल्याच वर्षी सुरू झालेला होता आणि फार काही कार्यकर्ते नव्हते. आमच्या वाड्यातले चौकातले असे मिळून 50-50 कार्यकर्ते मिळून पूर्वी म्हणजे आपण आता जी नवीन पद्धत आहे की संपूर्ण देखावा एखाद्याला करायला द्यायचा, तशी पद्धत नाही आहे आता. त्यावेळेस ती स्वतः सगळे मंडळाचे कार्यकर्तेच काम करायचे. म्हणजे सुतार आपलाच, तो प्लॅस्टर कालवणारा आपलाच, कलाकार आपल्यातलाच कोणतरी एक असायचा, तो स्केच करायचा. अशा पद्धतीने गणेशोत्सव साजरा व्हायचा. गणपती मंडळ म्हणालं की ते 10 दिवस बरोबर गणपतीचे हे महत्त्वाचे असतात. बरोबर. आणि मागचा 1-1.5 महिना जो तयारीची वेळ असेल ती. पण त्याचबरोबरीने एक मंडळ किंवा एक संघटना म्हटल्यानंतर ते वर्षभर काहीतरी कार्य करत राहणं किंवा सगळ्या कार्यकर्त्यांची एक मूठ बांधून ठेवणं, तेच 1.5 महिना, तेच 10 दिवस भेटणार नक्कीच नाहीत. ते कार्यकर्ते मध्ये मध्ये भेटत राहतील. तर आपलं मंडळ असं पूर्ण वर्षभरामध्ये कुठले कुठले सण साजरे करतं किंवा कुठल्या सामाजिक कार्यामध्ये भाग घेतं का? आपल्या मंडळातर्फे शिवजयंती केली जाते, दहीहंडी उत्सव असतो. नंतर 12 डिसेंबरला बाबूगेनू पुण्यतिथी असते, ती एक आम्ही अतिशय जोरात साजरी करतो. 26 जानेवारी आहे, 15 ऑगस्ट आहे आणि ह्या सगळे संपूर्ण वर्षभर असलेले हे सगळे सण साजरे करतो. आता गणपती बाप्पाचं मंदिरच आपल्या इथं आहे, त्यामुळं 12 चतुर्थी हे सगळे कार्यकर्ते त्या दिवशी जमतातच. पण मुख्य 12 डिसेंबरला आम्ही रक्तदान सुरू केलं. म्हणजे 12 डिसेंबरच्या अगोदर अशी घटना घडली की शांतीसेना आपली गेली होती श्रीलंकेमध्ये. आणि तिथं काही सैनिक इंजर्ड झाले आणि ते आपल्या मिलिटरी हॉस्पिटलला आणले होते. आणि अचानक तिथनं सांगण्यात आलं आमच्या सिनियर लोकांना की रक्तदान पाहिजे आणि ह्याचा गाजावाजा न करता आपल्याला लोक पाहिजेत. मग आम्ही सगळे 100-1 लोक गेलो आणि तिथनं सुरुवात झाली रक्तदानाला. मग 12 डिसेंबरला आम्ही एका दिवसात 2000 बाटल्या जमा करायचो. म्हणजे ह्याला 93-94 पासून. आणि हे 5 वर्ष सतत आम्ही केलं. ससून फाउंडेशनचं आपल्याला म्हणजे सरकारचं जे आहे ससून, त्यांच्यातर्फे आपल्याला प्रथम पारितोषिक मिळायचं दरवर्षी, एका वर्षात जास्त संकलन करणारं रक्तदान म्हणून. आणि मग रक्तदान हे क्षेत्रात आमचं काम आहे. आजसुद्धा
ज्यांना फ्रेश म्हणजे आपण ते आता कॅम्प घेण्यापेक्षा ज्यांना गरज आहे ते आम्हाला कॉन्टॅक्ट करतात. आपला एक नंबर असतो अहवालात, त्याच्यावरती आम्ही त्यांना जी गरज आहे समजा 5-7 लोक 4 लोक ती पाठवतात. त्या फोन नंबर आहे, सगळं डिस्टरी आहे. बरोबर. आणि खिल्लारी इथे भूकंप झाला होता आणि तेव्हा आपल्या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मदत केली होती. तर तेव्हाचा नक्की काय प्रसंग होता? आणि त्यावेळेचा प्रसंग म्हणजे आजसुद्धा आम्हाला तो अंगावर काटा उभा राहतो. आम्ही गणपती विसर्जन सुरू झालं होतं आणि शेवटच्या टप्प्यात होतो आम्ही आपल्या संभाजी ब्रिजवरती. अच्छा. आम्ही नेहमी खंडोजी बाबा चौकात तिकडं गणपती विसर्जन करू, तिथं आरती करून. आणि आम्ही तिथं पुलावर गेल्यानंतर संभाजी ब्रिजवरती थोडंसं जाणवलं भूकंप झाल्यासारखं आणि आम्ही पुढं गणपती लावल्यानंतर आमचे काही मित्रांचे नातेवाईक वगैरे तिकडं राहतात. तर तिकडनं असं त्यांना सांगण्यात आलं की आजूबाजूने की अरे असा भूकंप झालेला आहे आणि काही लोकांची गरज आहे, खूप लोक आत अडकलेली आहेत. मग तसंच गाडा आम्ही चौकात नेला आणि न झोपता म्हणजे रात्रभर आम्ही मिरवणुकीत होतो. जे 5, 25, 30 लोक जे कार्यकर्ते होतो, जसं मिळेल तसं आम्ही खिल्लारी केलं. आम्ही 1 महिना तिथं कार्य केलं. संपूर्ण 1 महिना म्हणजे कार्यकर्ते ये जा करत होते. कोण 2 दिवस, कोण 4 दिवस असे राहून तिथं संपूर्ण कार्य त्यावेळेस आम्ही केलं. खिल्लारीच्या भूकंपामध्ये लोकांना तिथनं मदत करणे, त्यांना औषधोपचार जे आहे तिथपर्यंत नेणे, म्हणजे खिल्लारीच्या वेळेस पण तो एक मोठा अनुभव आहे आम्हाला. हे समाजकार्य करत असताना जेव्हा गणेशोत्सव सुरू होतो तेव्हा आपल्या मंडळाचं नेहमी आकर्षण असतं, देखावा किंवा लाईटिंग आणि ह्या. तर दरवर्षी नवीन देखावे किंवा असं खूप मोठं ग्रँड काहीतरी करणं, तर ह्याची सुरुवात किती दिवस आधी होते? म्हणजे संकल्पना करणं, मग तुमच्या मीटिंग आणि मग ते एक्झिक्यूट करणं, ह्याच्यामध्ये नक्की किती काळ जातो आणि कशा प्रकारे ते उभं राहतं? प्रोसेस काय असते? दरवर्षी कसं असतं की आता हा जो आज मीनाक्षी मंदिर आपण करतो आहे यावर्षी. अच्छा. 80 फूट उंच आहे, जवळजवळ 60 फूट लांब असं म्हणजे मोठं भव्य मंदिर आहे. तर दरवर्षी कसं होतं की आम्ही विसर्जन मिरवणूक जेव्हा होती किंवा विसर्जन चालू असती किंवा शेवटच्या दिवशी पूर्वी नितीन देसाई करायचे, दिवंगत नितीन देसाई, तर त्यांचं पुढच्या वर्षीची ते सांगायचे आम्हाला की आपण पुढच्या वर्षी हे करूया. माझ्या डोक्यात हे आहे की हे आपण नेक्स्ट इयर करूया. म्हणजे नेहमी ते विसर्जनला दर्शनाला यायचे. 9 दिवस काय त्यांना जमत नव्हतं, 10व्या दिवशी नाही तर 9व्या दिवशी. ते आमची चर्चा व्हायची की बाबा पुढच्या वर्षी आपण हे करूया असं एक ते आम्हाला सांगायचे. आणि त्यांनी 1-2 जे काय आम्हाला सांगतील त्याला आम्ही काही नाही म्हणायचो नाही, कारण अर्थातच फार मोठे म्हणजे जगव्याख्यात कलाकार होते ते सांगायचे. मग आम्ही 3-4 महिने अगोदर आणि ज्या दिवशी पालखी पुण्यात येते ज्ञानोबा तुकारामची, त्याच्या अगोदर आम्ही ते नारळ फोडतो, त्याला तिथं कामाला सुरुवात करतो. अच्छा. असं सर्वसाधारण रूपरेषा आहे. बरं, तुम्ही उल्लेख केलात नितीन देसाईंचा. आता त्यांचं निधन झालं आणि ते नाही आहेत आपल्यात, तर त्यांची उणीव आता किती भासती आहे या सगळ्या प्रोसेसमध्ये? नाही, आमच्या बाबूगणू मंडळाचं जे यश आहे, तुम्ही जे आत्ता बोलले डेकोरेशन, देखावा वगैरे जे काय होतं, त्यात त्यांचा सिंहाचा वाटा म्हणजे फार मोठा वाटा आहे. पण आम्हाला आता म्हणजे त्यांची जाणीव आहेच आहे, म्हणजे कमी हे वाटतंच आहे. गेल्या वर्षीसुद्धा देखावा त्यांनी जो सांगून गेले होते करायचा आहे म्हणून, तोच केला आम्ही 4 धामचा. आणि ते विशेष करून ड्रॉइंग काढून म्हणजे ज्या दिवशी त्यांनी केलं त्याच्या 4 दिवस अगोदर माझं त्यांचं फोनवर बोलणं झालं होतं की सेटचं काम चालू केलं आहे, ड्रॉइंग तुला पाठवलेलं आहे, 4 धाम आपल्याला करायचे. मग आणि त्याच्यात 4 दिवसानंतर अचानक हे अपेक्षित नसताना घडलं. म्हणजे त्यांची जी संकल्पना किंवा कलर स्कीम वगैरे जी आहे ना, ती करूच शकत नाही कोण. म्हणजे आम्ही आज अनुभव घेतला, त्यांचा अगोदर जीवन रणधीर होता. मग आता त्यांच्याच म्हणजे इंडी स्टुडिओ आर्टची जी आहेत त्यांच्याबरोबर काम करणारे, त्यांच्याबरोबर काम करणारे 20-20 वर्ष 25-25 वर्ष काम करणारे आहेत, त्यांनाच दिलेलं आहे आपण. म्हणजे अर्थात त्यांचे सहकारी म्हणजे त्याप्रमाणे पण तो टच येणार नाही, पण त्याप्रमाणे होईल बऱ्यापैकी. त्यांनाच दिलेलं आहे आम्ही, म्हणजे नितीन देसाईंचे जे सहकारी आहेत त्यांनाच दिलेलं आहे मीनाक्षी मंदिर करायचं. आणि हे सगळं देखाव्याचं जे काम असतं ते आपण दरवर्षीच बघतो की ते इतकं आखीव रेखीव, त्याचे कलर स्कीम तुम्ही उल्लेख केलात, तर ते सगळे जे कारागीर असतात म्हणजे हे नक्की बनवलं कुठे जातं? म्हणजे आपण देखावा पुण्यामध्ये बघतोच, पण नितीन देसाईंचा स्टुडिओ मुंबईत आहे किंवा या हिशोबाने
तर हे ट्रान्सपोर्ट होतं, इथेच बनवलं जातं किंवा हे कसं वर्कआउट होतं? हे मी तुम्हाला सांगितलं जसं की वर्षभर अगोदर ठरतं. साधारण जानेवारी फेब्रुवारी गेलं तर बऱ्यापैकी फायनल होतं. त्यांच्या तिकडं ते पार्टमध्ये करतात. अच्छा. म्हणजे जसं की एक समजा 80 फूट आहे तर 20-20 फुटाचे पार्ट करतात. आता आमचं हे 80 फुटाचं आहे तर 20 फुटाचे ते पार्ट करतात. असेंब्ली इथं करतात. म्हणजे कलरिंग नाही करत. म्हणजे फायबरचं सगळं मोल्ड वगैरे काढून ते तिथं करतात. कारण ते सगळं करायला 3-4 महिने लागतात. बरोबर आहे. एवढा मोठा जो सेट आहे ते होऊच शकत नाही आणि इथं जागा नाही आहे. त्यामुळे इथं असेंब्ली करतात ते आणि कलर स्कीम आणि टचअप हे एवढं महिनाभरात ते करतात. अच्छा. आणि आपला जो गणपती बाप्पा आहे तो वर्षानुवर्ष झाले, तर 1970 आपण म्हणतोय तो आहे. आणि नंतर नवसाचा गणपती म्हणून तो नावरूपाला आला. तर त्याविषयी काय सांगू शकाल का? म्हणजे भक्त जे आहेत त्यांचे काही प्रसंग की नवसाला पावतो आपला बाप्पा. प्रसंग असा आहे की गेले 15-20 वर्ष झाले आम्ही बघतो की बरेच भाविक तिथं त्या ठिकाणी येतात. आम्ही नवस केलता, आम्हाला नवसाला पावला, आम्हाला असं यश आलं, आमचा शेतीचा प्रश्न भांडण होते भावाभावात मिटला, आम्ही असं आहे. किंवा मूल झालं, आम्हाला मुलगा पाहिजे होता, मुलगी काय जे काय आहे ते तो नवस पूर्ण झालेला आहे. ते बोलता बोलता हे बरेच वर्ष 8-10 वर्ष चालू होतं आणि ते बोलता बोलता असं बोलायला लागले की नवसाचा गणपती. मग कार्यकर्ते पण म्हणले की आपण आज नवसाचा गणपती हुतात्मा बाबूगणू मंडळ ट्रस्ट असं म्हणायला काय हरकत आहे. म्हणून मग ते आम्ही लिहायला लागलो नवसाचा गणपती हुतात्मा बाबूगणू मंडळ ट्रस्ट. पण आम्ही वैयक्तिक सगळे कार्यकर्ते किंवा आम्ही हे नेहमी सांगत असतो की आपण कुठे अंधश्रद्धेला बळी पडू नका. आपण जे कार्य करतो आपलं काम कष्ट कर्तव्य करायला पाहिजे आणि त्याला परमेश्वराची जोड द्यायची आणि ते काम पूर्ण होतं. मग फक्त गणपतीला बाप्पाला तुम्ही नवस करून तुमचं काम होणार नाही, तुम्हाला प्रयत्न करायला लागेल. आम्ही नेहमी सांगतो की अंधश्रद्धेवर विश्वास ठेवू नका. नवसाचा गणपती जरी असला तरी तुम्ही तुमचं कर्तव्य करायला पाहिजे. नक्कीच. आता खूप भक्त येतात, नवसाला पावतो, नंतर दक्षिणा ठेवत असतील, या सगळ्याच गोष्टी असतील. पण जेव्हा तो आपण देखावा बघतो, तो सेट बघतो, तेव्हा जाणवतं की ह्याच्यावरती खूप कष्टही केलेत आणि खूप खर्चही आहे. तर हे जे निधी संकलन आहे आपल्या गणपती बाप्पासाठी ते कशा प्रकारे केलं जातं? म्हणजे वर्गणीमधनंच येतं, दक्षिणेमधनंच येतं का अजून काही आहे? आम्ही ह्यात अजून एक गोष्ट सांगतो महत्त्वाची की आपल्या इथं जो विसर्जनचा रथ व्हायचा तो एक 10-12 वर्षापूर्वी म्हणजे आनंद दिघेंचा टेंबे नाक्याला नवरात्र उत्सव व्हायचा. तर त्या ठिकाणी आपला रथ जो आहे तो त्या ठिकाणी बसवायला जायचा. म्हणजे देवीची स्थापना आपल्या रथातनं ती मिरवणूक काढायची. जवळजवळ 14-15 वर्ष आम्ही ते आनंद दिघेंना तो रथ द्यायचं. अच्छा. दिघेंचे आमचे एकदम चांगले संबंध घरचे. विसर्जनच्या अगोदर 1-2 दिवस यायचे ते आणि बघायचे ना हा रथ. आपण ते सगळं परत पाठ सुट्टे करायचो आणि तिथं घेऊन जायचो आणि तिथं परत असेंब्ली करायचो. तर हे तिथं आम्ही गेल्यानंतर ह्याला जवळजवळ 20-25 वर्ष झाले. त्यांचं आम्ही तिथं बघितलं. म्हणजे पुणे शहरात आम्ही पहिल्यांदा केलेले, पण आम्ही बघितलं दिघांच्या इथं संपूर्ण टेंबे नाक्याला पूर्ण साईडला रस्त्याने त्यांनी 8x8चे होर्डिंग केले होते. आणि प्रत्येक म्हणजे दुकानदार असेल, कुठलं कंपनी असेल, 8x8चे होर्डिंग सगळं चारही बाजूने रस्त्याला लावलेले होते. मग तिथं विचारलं आम्ही कार्यालयात, म्हटलं ह्यांच्याकडनं प्रत्येकाकडनं आम्ही 5,000 घेतो, त्यांना पण ॲड ती मिळती, ते सगळेजण 5,000 देतात प्रत्येकी. मग त्याच्या नेक्स्ट इयरपासनं आपण इथं ॲड चालू केली. म्हणजे गणेशोत्सवात जर पहिल्यांदा ॲडची सुरुवात झाली तर ती बाबूगणू चौकातनं झाली. जाहिरातीची जी सुरुवात झालेली आहे मग त्या पद्धतीने आम्ही केलं आणि ते ॲडमधनं आम्हाला थोडंसं मिळायला लागलं. आता चांगल्या प्रकारे त्यातनं आम्हाला निधी मिळतो. एक ॲड आहे म्हणजे जाहिरातीच्या माध्यमातून मिळतो. दुसरं भाविक त्या ठिकाणी भरभरून देतात, म्हणजे दक्षिणापेटीत जमा होतात ते आहे. दुसरं नारळ विक्रीतनं मिळतात. आम्ही कार्यकर्तेसुद्धा काही काढतो. आपले 100-125 कार्यकर्त्यांचं त्या ठिकाणी उदरनिर्वाहासाठी त्यांचा तिथं हातगाडी वगैरे आहे. मग ती प्रत्येकजण ठरवतो की आज या वर्षीपासून 5,000 द्यायचे, ते 6-7 लाख रुपये ते जमतात. असा तो निधी गोळा होतो. आणि दरवर्षी आम्हाला टाकायला लागायचं. एक 5-7 वर्षापूर्वी आम्ही 8-10 जण मिळून टाकायचो. 2-4 लाख रुपये कमी पडायचे.
पण गेले 5-6 वर्ष झाले आता भाविक चांगल्या प्रकारे निधी देतात आणि रिस्पॉन्स चांगला आहे. त्यामुळं व्यवस्थित आहे, म्हणजे टाकायला लागत नाहीत, शिल्लक राहतात. वा. आणि जे काही हे कार्यकर्ते आहेत, तुम्ही म्हणालात की काही लोकांचे हातगाडे आहेत, म्हणजे अगदी लोअर मिडल क्लासपासून हायर क्लासपर्यंत सगळे कार्यकर्ते आहेत. तर नक्कीच गणेशोत्सव असल्यामुळे भेदभाव तो काही नाहीच आहे, पण कार्यपद्धती, एक मंडळ चालवणं, अध्यक्ष, मग ते सभासद कमिटी, विश्वस्त मंडळी आणि कार्यकर्ते, हा जो गणेशोत्सव चालतो त्याच्यामध्ये कार्यकाची पद्धत काय असते, कार्य करायची म्हणजे संकल्पना, म्हणजे अध्यक्षापासून खालच्या कार्यकर्त्यापर्यंत कशा प्रकारे कामाचं वाटप केलं जातं किंवा कोणी काय काम करायचं ठरवलं जातं किंवा पद्धत. आता उत्सव आलाय म्हणल्यावर पहिली पायरी ते उत्सव एक्झिक्यूट करणं. बरोबर. कार्यकर्त्यांमध्ये आता एक सिस्टीम आहे की जमा खर्च बघणारे एक 5-6 लोक आहेत. मग ते पूर्ण जो जमा खर्च आहे, 2 खजिनदार आहेत, 2 उपखजिनदार, ते 4 आहेत. त्यांना एक 2-4 जण मदत करतात, कारण 4 जणात होत नाही. येणारे पैसे मोजणे, ते लावणे, मग ते आम्हाला 24 ट्रस्ट असल्यामुळं ते 24 तासाच्या आत बँकेत भरायला लागतात. अच्छा. कारण ती आपण आपल्याजवळ ठेवू शकत नाही. ती जी रक्कम रात्री जी गोळा होती, जी झालेली, समजा 2 लाख रुपये झाली, तर ती सकाळी आपण 10:30-11ला बँकेत भरतो. हे सगळी सिस्टीम करायला एक 5-6 कार्यकर्ते, त्यांना जोडायला एक 4-5 कार्यकर्ते असतात. ही एक सिस्टीम आहे. आता मंडपची व्यवस्था आहे. मंडप टाकण्यापासून ते शेवटपर्यंत जाहिरातीचं संपूर्ण आखणी करणे, त्याला एक 5-6 जण आहेत. शिवजयंती करणारे 2-4 कार्यकर्ते, 10 कार्यकर्ते वेगळे. हे असं एक सेटअप बसलेलं आहे आता 20-25 वर्षात. त्यामुळे जो तो आपलं काम करतो आणि प्रत्येकावरती जास्त लोड न येता हे होऊन जातं. पण तरीसुद्धा एक महिनाभर सगळ्यांना द्यायला लागतो. म्हणजे गणपतीच्या अगोदर एक 15-20 दिवस आणि गणपती झाल्यानंतर सुद्धा 10-12-15 दिवस काम असतं. सगळी आवरावरी असते, मांडप काढणं, हे ते डेकोरेशनचं मटेरियल जागेवर पोचवणे. तर मग हे थोडंसं आहे. आता हल्ली वर्गणी काढायला थोडे कार्यकर्ते कमी झालेले आहेत. बरं. पूर्वी जसं 5-10 जण झुंबडने जायचो, आता त्या मनाने कार्यकर्ते नाही आहेत. 4-5 कार्यकर्ते मिळून जातात. प्रत्येकजण रोटेशनने जातो. ज्याला काम आहे तो सांगतो 2 दिवस मी जातो, 2 दिवस तू जा, असं करून त्या ठिकाणी चालू आहे. बरं. आणि हे सगळे कार्यकर्ते ऐच्छिक येत असतील, म्हणजे स्वतःच्यासाठी आम्हाला आवडतं म्हणून कार्य करणं आणि हे. पण जसं मांडवामध्ये गणपती बाप्पा विराजमान होतात, तसंच प्रत्येकाच्या घरी पण होतात. सो घरचा गणपती उत्सव आणि मंडळातला उत्सव ह्याचा समतोल कसा काय राखला जातो? नाही, आता मी माझंच सांगतो की मी गणपती घरी बसवतो. सकाळी 8-7:30-8लाच बसवतो आणि 9 वाजता आमची मिरवणूक चालू होती बसवण्याची. त्या 10 दिवसात फक्त मी सकाळची आरती करून निघतो, ते परत दुसऱ्या दिवशी संध्याकाळी रात्री 4:00ला जातो. बहुतेक कार्यकर्त्यांचं असंच आहे. जो घरचे जे आहेत किंवा आता मला आमचा मुलगा आहे तो बघतो, कोणाचा भाऊ आहे तो बघतो, वडील असतात ते बघतात. म्हणजे तो जो मंडळात येणारा कार्यकर्ता आहे तो पूर्ण वेळ मंडळातच असतो. तो घरच्या गणपतीकडे तर त्याचं थोडंसं हे होतोच, म्हणजे कमी वेळ देतो, त्याचा जास्ती वेळ मंडळातच जातो. आणि सगळ्यात काय म्हणता येईल मोठा काळ ही विसर्जनाची मिरवणूक ह्याच्यामध्ये असतो, की त्याची व्यवस्था करणं. 9 दिवस झाले, 10वा दिवस आणि मग विसर्जन मिरवणूक आणि त्याचं एक वेगळं काहीतरी प्लॅनिंग करावं लागत असेल दरवेळी, की विसर्जनाची मिरवणूक असते, अनेक गणपती असतात, मग ते रोडमॅप असणं, आपण कसे जाणार आहोत, आपल्याकडे कुठली कुठली वाद्य पथकं आहेत किंवा कशा प्रकारे आपला मार्ग निघणार आहे, किती वाजता आपल्याला ती मूर्ती विसर्जन करायची आहे. तर त्या दिवसाचं म्हणजे मी प्लॅनिंग नाही विचारणार, पण त्या दिवसांचे जे अनुभव असतील ते शेअर करू शकाल का? कारण तेव्हा अत्यंत गर्दी असते आणि शासकीय प्रणाली पण असते मदतीला, त्यांच्याबरोबर पण समन्वय साधायचा असतो. सो हे सगळं कसं होतं? नाही, आता आपला गणपती कसा आहे की आपला जागेवरनं निघतो, विसर्जनचा रूट ठरलेला आहे फिक्स, आणि विसर्जनची जी तयारी असती ती गणपती बसायच्या अगोदरच रथ ठरलेलाच असतं, ड्रॉइंग असतं, ते फायनल होतं. त्याचं पण काम 15 ते 20 दिवस अगोदर ते असेंब्ली करतात, इकडं जॉईंट येऊन दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी काम चालू होतं रथाचं. तर हे सर्व अगोदर ठरलेलंच असतं, कारण एवढा मोठा रथ करणं आणि तो विसर्जनला जॉईंट करणं त्याला
2-3 आठवडे अगोदर काम चालू होतं आणि आपला मार्ग ठरलेला आहे. गणपती बाप्पाचा जो बसतो त्या ठिकाणी आम्ही संध्याकाळी 7ला निघतो. 7 वाजता निघून समाधान चौकातपर्यंत जाणं हे आमच्या हातात आहे. समाधान चौकातनं जे पोलीस सोडतात, कारण एक वरनं लक्ष्मी रोडनी येतो आणि एक सिन्हा टॉकीजकडनं येतात, त्यांचे ते प्रत्येकाचे 5-5 सोडतात. सर्वसाधारण आम्हाला असा अनुभव आहे की आम्हाला रात्रीचे 11:30-12 तिथं वाजतात वळायला. बापरे. आणि 3.5 ते 4 तासात, म्हणजे मॅक्झिमम 4 तास, 3.5 तासात आम्ही खंडोजी बाबा चौकात म्हणजे आलकाट पार करून जातो. 4-4:30पर्यंत आमचा विसर्जन होतो, किंवा त्याच्या अगोदर पण कधी होतो, कधी 1-1:30ला लवकर सोडलं, 9ला. पोलिसांची तिथली परिस्थिती हाताळतात त्या पद्धतीने तो वळतो. आणि ढोल ताशा जे पथक आहेत ते गेले 20-25 वर्ष तेच आहेत. बरं. त्याच्यात बदल नाही आहे. म्हणजे रुद्रगर्जना आहे, गजलक्ष्मी आहे आणि शिवतेज आहे. तर हीच आहेत पथकं. जे पोलिसांनी जे नियम दिलेत त्या नियमाच्या बाहेर आम्ही जात नाही. त्यांनी सांगितले की 3 ढोल पथकं तुम्हाला पाहिजेत, 4था आम्ही लावत नाही. 3चे 3च फक्त आत्तापर्यंत आहेत. या पद्धतीने सगळं चालतं. आणि कार्यकर्ते जे विसर्जनला ते तर वाटच बघत असतात. त्यामुळे उत्साह असतो. विसर्जनला कोणी घरी जात नाही, सगळं विसर्जन करून 7ला म्हटलं तर ते 6 येऊन थांबलेले असतात सगळे. म्हणजे मॅक्झिमम सर्व कार्यकर्ते विसर्जनला उत्सुक असतात आनंद घ्यायला. बरोबर. आणि ते सगळेजण असतात. ते म्हणजे जास्ती काही प्लॅनिंग न करता ते ॲटोमॅटिक जास्त होतं. जसं विसर्जनाची मिरवणूक असते तसं आगमनाची पण असते, की आता बाप्पा येणार आहेत आपल्याकडे, तर मग त्या दिवशीचा सकाळपासनं विराजमान होणार आहेत. तर मूर्तीचं आपले वैशिष्ट्य, त्या मूर्तीविषयी आणि त्या दिवशी कशाप्रकारे सगळे कार्यकर्ते किंवा भक्त मंडळींचा उत्साह आणि त्या दिवशीचं वातावरण कसं असतं. त्या पहिल्यांदा तो देखावा पण सगळ्या भक्तांसाठी खुला होतो बघण्यासाठी. बरोबर. आणि गर्दी अमाप असते बघायला पहिल्या दिवसांमध्ये. आणि सकाळी बाप्पा पण आलेले असतात, मग त्याची विधिवत पूजा आणि सगळ्या गोष्टी. मग त्या पहिल्या दिवसाबद्दल काय सांगाल? पहिल्या दिवशी आपला फुलांच्या ह्याच्यात रथात गणपती बाप्पा असतात आणि ते स्थानिक आपले सगळे कार्यकर्ते जे आहेत ते सर्व फुलांचं काम सगळे चांगल्या प्रकारे जाणतात. गेले अनेक वर्ष आमचा तो रथ फुलांचा कार्यकर्ते करतात आणि त्याच्यातच विराजमान होतात. गणपतीचा आदल्या दिवशी तर कोण झोपतच नाही, म्हणजे स्थापना होस्तोवरती बऱ्यापैकी सगळे जागे असतात. आंघोळ करून येतात फक्त आणि सकाळी 8:30-9ला आम्ही त्या ठिकाणी गणेशाची स्थापना करतो. खूप लोक कार्यकर्त्यांना उत्साह असतो, आनंदी असतात, बाप्पा येणार वगैरे म्हणून कार्यकर्ते तरुण तर झोपतच नाहीत. 3:30-4 वाजता तो रथ कंप्लीट होतो पाठीपर्यंत. मग त्यानंतर घरी जाऊन आवरून 8-8:30-9ला मग आम्ही तो मिरवणूक, ते आमची छोटी मिरवणूक असते सकाळी बसवताना. आम्ही चौकातनं शनिपार चौकातनं वैभव चौकातनं समाधान दगडूशेठ रामेश्वर चौकातनं बाबुनी चौक 2-2.5 तास लागतात आम्हाला. आणि साधारण 12:30 ते 1च्या दरम्यान आम्ही स्थापना करतो. जसं तुम्ही आत्ता म्हणाल की पहिल्याच दिवशी गर्दी असते, तर आपले जे इथल्या आपल्या भागातले आहेत महाराष्ट्राचे गणपती किंवा बाकी सर्व ह्यांचा पहिल्या दिवसापासून देखावा रेडी असतो. त्यामुळे लोकसुद्धा येतात. पहिल्या दिवशीपासून गर्दी होती. स्थानिक लोक जे आहेत पुण्यातली ते पहिल्या दुसऱ्या दिवशी येऊन बघून जातात, दर्शन घेऊन जातात. बरोबर. आणि त्या गर्दीचं मॅनेजमेंट हे जे आहे की एकतर तो सेट बांधलेला आहे, तो देखावा आहे, त्याची नाही म्हटलं तरी तो कमकुवत असू शकतो किंवा त्या बाबतीमध्ये त्याला हानी पोचू शकते, पण ते सगळं सांभाळत गर्दीची मॅनेजमेंट करत मग काही लोकांची मनं दुखतही असतील, वादावादी होतही असेल, त्याचबरोबर काही विशेष लोक येतात दर्शनासाठी, मग त्यांचं दर्शन, मग या ही सगळी जी ऑनफ्लोअर मॅनेजमेंट आहे ती कशी काय हँडल करतात. म्हणजे दिवसेंदिवस रात्री जागून कार्यकर्ते काम करत असतात, त्यांचीही मेंटल स्टेट नसते कधी कधी लोकांना थांबवण्याची. तर मग ती गर्दी कशी हँडल केली जाते म्हणजे त्या बाबतीत? पहिलं म्हणजे ह्याच्यात सगळ्यात मेन रोल असतो पोलिसांचा. ते वन वे वगैरे करणे हे ते करतात. आणि दगडूशेठ कडनं गणपतीकडनं म्हणजे भाविक जे आहेत त्या तिकडनं येतात आणि आपल्याकडे वन वे असतो 5च्या 4थ्या 5व्या दिवसानंतर. तर
लोड येतो तर आपली एक लाईन असती, म्हणजे सेंटरमधनं एक आपण दोन्ही बाजूनी हे करून दोरीचा हे करून आत सोडतो. आत सोडल्यानंतर ते पूर्ण गणपतीचं डेकोरेशन बघत पूर्ण परत बाहेर येतात. ती पूर्ण क्यू जे आहे त्याची एक 8 फुटाची आम्ही हे केलेलं आहे पॅसेज. त्याच्या आजूबाजूनी कंपाऊंड म्हणजे हे असतं, बार असतात किंवा दोरी असते. ते बघून दर्शन घेऊन ते बाहेर पडतात व्यवस्थित. 4 गेट आहेत. एक गेटला VIP जर आले तर ते त्या भाविकांना कुठले डिस्टर्ब न करता त्याच बाहेरच्या रोडवरती आहेत, तिथनं ते VIP लोक येऊन दर्शन करून निघून जातात. ते दर्शन करत असताना भाविकांना आम्ही थांबवत नाही. त्यांचं ते रुटीन चालू असतं, ते दर्शन करून जात असतात. आणि लोड असल्यानंतर अजून एक गेट आहे, ज्यांना त्या साईडने जायचं आहे ते डायरेक्ट टिळकपुतळ्याच्या इकडे निघतात. तो 4था गेट ओपन करतो, म्हणजे साधारण 4-5व्या दिवसानंतर. आणि मग कार्यकर्ते ते संपूर्ण संध्याकाळी 6 वाजल्यानंतर जो 100-1 कार्यकर्ते असतात ते सगळी सिस्टीम बसवायला ते लागतातच. म्हणजे ते एक जिकरीचं काम आहे. होतात काही लोक नाराज, मग काय त्याला हे नाही, पण त्यावेळेसची सिस्टीम बसवलेली आहे. लोकांना पण ते सोयीचं होतं. बरोबर. कारण दोरी बांधलेली असती खालपर्यंत, साधारण 200 फूट बांधलेली असते. त्यामुळं ते व्यवस्थित आत येऊ शकतात. फॅमिली असतात, कोणाला प्रॉब्लेम होत नाही, सगळे दर्शन व्यवस्थित घेऊन जातात. बरोबर आहे. आता तो जो काही देखावा बनवलेला आहे, आपण म्हणालो की पुढचेही 10 दिवस काम असतं, परत ते देखाव्याचं सगळं आवरून ते पोचवायला लागतं. त्याची विल्हेवाट कशा प्रकारे लागते? दरवर्षी आपण नवीन देखावा करतो. आता हा जो देखावा असतो यातला म्हणजे सर्व भाग हे नितीन देसाईच घेऊन जातात परत. त्यांना तो आम्ही थोडक्यात म्हणजे रेंट टाईप असतो हा. तो जर विकत घ्यायचा झाला तर त्याची 5 पट किंमत असते. तर त्यामुळं ते सेट घेऊन जातात. पण संपूर्ण जो स्टेज आहे किंवा जो मांडप आणि मंडप टाकलाय तो पुण्यातला असतो. त्याचं हे पूर्ण कचरा असतो, संपूर्ण स्टेजच्या खाली भरपूर कचरा साठलेला असतो. म्हणजे फुलं हे ते लोकांनी टाकलेलं, बाटल्या बिटल्या प्लॅस्टिकच्या ह्या वगैरे, ते संपूर्ण साफ करायचं असतं. आपण एक हौद बांधतो, पाण्याचा हौद असतो एक 12 महिने म्हणजे त्या 10 दिवसाच्या काळात तो हौद आपण पूर्ण काढून टाकतो. तो एक काम असतं. म्हणजे काम तसं कमी असतं पण ते जिकरीचं आहे सगळं. आणि ते त्यांचा सेट वरच्यावर काढून घेऊन निघून जातात. त्यांना 15 दिवस लागतात. आणि जो स्टेज तुम्ही जर म्हटला ते बरोबर आहे की ते त्यांची जी मॅनेजमेंट आहे बांधण्याची, आणि ती कुठेही खड्डा घेत नाहीत, एकही खड्डा घेत नाहीत. त्यांचं ते वेगळी सिस्टीम आहे, सगळी क्लॅम्पवरती सिस्टीम आहे. पाईप असतो आणि तो क्लॅम्प असतो, तो क्लॅम्प पकडतो, त्याला एकमेकाला बार लावतात आणि तो खाली सेटअपमध्ये खाली हे असतो. त्यांचं ते बघण्यासारखं असतं. म्हणजे कुठेही खड्डा घेत नाहीत ते. गेले अनेक वर्ष झाले विदाऊट खड्डा मंडप आपला असतो. पण त्यामुळे अपघात होत नाही. अपघात होत नाही. त्यांची जी सिस्टीम आहे, मी मुद्दामून उल्लेख करतो की जी हाईट घेतात त्याला वरनं ते म्हणजे जी वायर असते, रोप असतो, तो रोप बांधतात 4ही दिशेला. म्हणजे तो वारा जरी आला तरी हालत नाही. 4ही दिशेला तो दिसत नाही लोकांना. एक तर काळा असतो तो, आणि वरच्या म्हणजे 50-60 फुटाच्या वरती तो 4ही दिशेला बांधतात ते. बरोबर. तुम्ही म्हणल्याप्रमाणे की मिरवणुकीची पथकं ठरलेली आहेत, 100-125 कार्यकर्ते ठरलेले आहेत. त्याचप्रमाणे आपले मूर्ती जे घडवतात ते पण ठरलेले आहेत का त्यांच्याकडनंच? नाही, आपली जी मूर्ती आहे गेले म्हणजे 4थ्या वर्षापासून आपली ही मूर्ती आहे. मूर्तीचं वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो की ही आपण समोर ही गणपतीची मूर्ती आपण कुठेही उभं राहिलो तर ती आपल्याकडे बघते, असं आपल्याला त्याचा डोळ्याची जे इफेक्ट आहे ती आपल्याकडे बघते असं वाटतं. आणि दुसरं वैशिष्ट्य असं आहे की श्रीयंत्र आहे जे आम्ही आत्ता गणपतीच्या पाठीमागं लावलेलं आहे. त्या श्री यंत्रावरती गणपती बाप्पा प्रस्थापित झालेले आहेत. त्यामुळे त्याचा प्रभाव खूप चांगला आहे. आणि आम्हीसुद्धा आता बरेच वर्ष झाले, म्हणजे आता मी स्वतः आम्ही कधी गणपतीला हात लावत नाही, म्हणजे कार्यकर्ते कोणीच हात लावत नाहीत. ब्राह्मण सोहळ्यात येऊन पूजा करतात. अथर्वशीर्षाचं पठण, गणेश जन्माच्या वरती, गणेश जन्माच्या टायमिंगला 11 दिवसात आम्ही करू शकत नाही, कारण तिथं संपूर्ण तो लाकडी स्टेज असतो. त्यामुळं तिथं काय गणेश याग करत नाही आम्ही. पण अंगारकी चतुर्थी आणि गणेश जन्माला हा आम्ही करतो. आपण समाजकार्याविषयी सुरुवातीलाच बोललो, त्याप्रमाणे श्रीनगरमध्ये सुद्धा आपली मूर्ती पाठवली. ते पण एक आमचं संजय नहार म्हणून मित्र आहेत सरहदचे,
तर त्यांनी मला अचानक फोन केला की आपले कार्यकर्त्यांथ्रू आपल्या गणपतीची मूर्ती ही लाल चौकात पाठवायची श्रीनगरला. मी म्हटलं काय काय बाबा, कारण इतकं भयानक वातावरण होतं त्यावेळेस आणि पाऊस पण खूप होता. तर म्हटलं ठीक आहे, पण कसं काय, तिथं कोण करणार. त्यावेळी आपला एक सरहदचा एक कार्यकर्ता आणि बाबूगणूचा कार्यकर्ता इथं जाईल आणि तिथं काही कोल्हापूर आणि सांगलीतले काही लोक तिथं राहतात श्रीनगरला आणि त्यांच्या इथनं मूर्ती तिथं जाती जायची. तर तिथं खूप पाऊस झाला होता बघा, पूर आला होता संपूर्ण. बरोबर, संपूर्ण ते पाण्यात गेलं होतं सांगली गाव वगैरे. तर त्यांना मूर्ती पाठवणं शक्य नव्हतं. मग ते आम्हाला म्हटले की आपल्या बाबूगणूची मूर्ती तुम्ही पाठवा. आणि मग आपले 1 नाही 4 कार्यकर्ते गेले, कारण एकाचं जाऊन उपयोग नव्हता, त्यांचे पण 2-3 असे 7-8 जण जाऊन श्रीनगरमध्ये आपण लाल चौकात तो गणपती बाप्पा त्या ठिकाणी तो उत्सव साजरा केला. स्थापना वगैरे करून मग ते कार्यकर्ते परत आले. तेव्हाचा अनुभव किंवा तेव्हा कशा प्रकारे ट्रान्सपोर्टेशन आणि या गोष्टी, आणि त्यात नेमकं तिथं काहीतरी घडलं होतं, पूर्ण कर्फ्यू होता. अरे बापरे. आणि कर्फ्यू असताना मग ते पोलीस संरक्षणात तिथं गेले आणि मग तो संपूर्ण गणेशोत्सव ते म्हणजे स्थापना वगैरे केली आणि मग ते आले. त्यांना 2-3 दिवस तिथंच राहायला लागलं. ते जोपर्यंत कार्यकर्ते येत नव्हते तोपर्यंत आम्हाला इकडं काळजी की काय म्हणजे श्रीनगरमध्ये गेल्यानंतर. आणि त्यावेळेस तर भयानक परिस्थिती होती तिथली. आणि आत्ता पोलिसांचा उल्लेख केला आपण की पोलिसांच्या बरोबर ती मूर्ती गेली. तर त्याचप्रमाणे हे जे 10 दिवस आहेत, आपण पोलिसांचा उल्लेख केला की गर्दी सांभाळण्यामध्ये पण किंवा रस्त्यामध्ये पण, तर पोलीस यंत्रणेबरोबरचा समन्वय किंवा त्यांच्याबरोबर तुमच्या मीटिंग्ज आधी होणं किंवा त्यांचा कसा काय कॉन्टॅक्ट तुमच्याशी होतो किंवा कशा प्रकारे मीटिंग्ज होतात? पहिले आपल्या पोलीस चौकीच्या लेवलला एक मीटिंग होती. त्याच्यानंतर एक वरती म्हणजे 5 पोलीस चौकी येतात आपल्या विश्रामबागच्या हद्दीत, मग ते विश्रामबागची एक मीटिंग होती. त्याच्यानंतर एक कमिशनर लेवलला पूर्ण पुणे शहरातल्या मंडळांची मीटिंग होती. दोन्ही तिन्ही मीटिंगमध्ये आपल्याला सर्व सांगितलं जातं कशा पद्धतीने काय आहे. आणि शेवटची एक मीटिंग होती की जे मध्य ह्याच्यात आहेत की कशा प्रकारे आम्ही वन वे करणार आहे, कशा प्रकारे गणपती भाविकांना आपण तिथे सोडणार आहोत, तुम्ही काय व्यवस्था करायची आहे, आणि तुमचे लोकसुद्धा बॅच असतील तर आम्ही सोडू वगैरे वगैरे ते इन्स्ट्रक्शन देतात आपल्याला. आणि त्या पद्धतीने ते होतात. दगडूशेठकडनं खाली येतात वर इकडं आणि वरनं खाली जाऊ शकत नाही. तुळशीबागेकडनं असं फिरून एक 5-6 दिवस तो शेवटचा असतो टप्पा. 3 ते 4 मिटिंगा पोलिसांबरोबर होतात आपल्या आणि ते सगळं गाईड करतात आपल्याला कशा पद्धतीने काय करायचे. अतिरेक्यांचं पण सूचना असतात, कॅमेरे लावा, अनोळखी बॅग दिसली तर तुम्ही काय करायचं, तुमचे कार्यकर्ते जे आहेत त्यांचे फोटो लावून तुम्ही बॅच लावा. ते सगळं आपण करतो. म्हणजे नियमात कुठं आपण हे करत नाही. खूप जबाबदारी हो त्यावेळेची. आणि आपण सुद्धा कॅमेरे 4ही बाजूनी लावतो. आता सुरुवातीचे आपण 10 दिवस म्हणालोच की आधी 1.5 महिना 2 महिने जे काही कार्य चालतं, खरं तर मागच्याच गणेशोत्सवापासून काम सुरू असतं पुढच्या वर्षी काय करायचं. बरोबर. पण ते 10 दिवस झाले आणि पुढची आवरावर झाली, मग त्यानंतर ही सगळीच धावपळ थांबते आणि मग तेव्हा त्रास होतो का? पहिलं म्हणजे तर एक तर झोप येत नाही. जागरणामुळे ती सवय लागलेली असते. आपण पहाटे जातो झोपतो म्हणजे रात्रीचं आणि एकदम उदास होऊन जातं मनसुद्धा. त्याच दिवशी ॲक्च्युली रडूच येतं त्या दिवशी जातानाच. आणि 2-4-8 दिवस तर संपूर्ण उदास वातावरण असतं. कार्यकर्ते पण 2-4 दिवस येत नाही, कोणी एकमेकाला भेटत नाही. जो तो आपल्या घरी असतो. म्हणजे जागरण असतं त्यामुळं त्रास पण होतो बऱ्याच जणांना. पण हळूहळू येतो पूर्वपदावरती, कारण नवरात्र येतात 15 दिवसात. आम्ही बसवत नाही नवरात्र, पण बाकी ठिकाणी असतो उत्सव, त्यामुळे आपण पण सगळं विसरून पुढे जातो. 1 वर्ष असं झालं होतं की जेव्हा मेट्रोचं बांधकाम चालू होतं आणि त्यामुळे देखावा तयार करायला वेळ लागत होता किंवा करता येत नव्हतं आणि ते शेवटच्या काही 10-15 दिवसात ते काम करायचं होतं. अगदी बरोबर. तर तेव्हाचा अनुभव किंवा तेव्हा कशी? नाही, त्यावेळेचा प्रसंग फार म्हणजे सांगण्यासारखा आहे तो प्रसंग. ज्या ठिकाणी मंडप आहे आणि मंडपाच्या समोर जे संपूर्ण भाविक जे आपण समोर यायचे समोरनं, तो संपूर्ण तो अंडरग्राऊंड खोदलेला होता. आणि 1-1.5 महिन्यापूर्वी मग आम्ही स्थानिक आपले भाऊ गिरीश बापट होते, त्यांना आम्ही त्यांचा आपल्या मंडळाची ते आमच्या मंडळाचे अध्यक्ष पण होते. तर बापट साहेबांना आम्ही भेटलो. म्हणलं बाबा हे बघा, हे
आणि हे तात्पुरतं का होईना हे बंद करा गणपतीपुरतं. त्यांनी बोलवलं गाडगिळ साहेबांना त्या ठिकाणी आणि त्यांना इन्स्ट्रक्शन दिले की हे तुम्ही सगळं बंद करून घ्या. पण ह्या सगळ्या प्रोसिजरला म्हणजे त्यात भराव टाकायचं बंद करायचं ह्याला जवळजवळ 2-3 आठवडे 2 आठवडे तर नक्की गेले. आणि गणपतीला फक्त 3 म्हणजे 21 दिवस राहिले होते. त्या काळात ते पूर्ण आम्हाला त्याच्यानंतर काम करायचं होतं. पण मी नितीन देसाईंची जी टीम आहे ती आणि आमचे सगळे मंडळाचे कार्यकर्ते ह्यांनी झोकून दिलं त्यावेळेस. आणि आपण त्यावेळेस शिर्डीचं साईबाबांचा तो देखावा केला होता आणि नुकतंच सगळं कोरोना वगैरे संपलं होतं. आणि माझ्या अंदाजे 22-23ला शिर्डीचा तो देखावा केला. अतिशय सुंदर देखावा दादांनी त्यावेळेस केला होता. त्यांनी म्हणजे 24 तासातले 18-20 तास काम केलं. आणि कार्यकर्ते पण त्यावेळेस म्हणजे नुसतंच त्यांना सोडून चालत नाही ना. तिथं काय प्रॉब्लेम आला काय आलं लाईटचं कनेक्शन पाहिजे कोणी गाडी हे करायचं मटेरियल तर आमचे पण सर्व कार्यकर्ते तिथं जागायचे थांबायचे डबल शिफ्टमध्ये. आणि तो देखावा पूर्ण केला आपण शिर्डीला. आणि गर्दी एवढी झाली कारण 2 वर्ष गणेश उत्सव नाही ना. करोनाच्या काळात उत्सव आणि पब्लिक फुल ते सगळं हँडल करणं. आणि करोनामध्ये सुद्धा आम्ही गणेशोत्सव केला मंदिरामध्ये. पोलिसांच्या नियमा सांगितलं त्या पद्धतीने मंदिराच्या आतच गणेशोत्सवचा पण गणेश बाप्पाच्या ह्याच्याप्रमाणे केला. आम्ही तिथं पण देखावा केला छोटा का आहे ना केला. बाहेर रस्त्यावर केला आत केला. 2-4 जण आपले कार्यकर्ते ढोल ताशा वाजवून त्यांचं आगमन केलं विसर्जन पण केलं वाजवत. पण तो एक अनुभव आहे की ते मेट्रोवाल्यांनी पण साथ दिली आणि आम्ही 15-20 दिवसात तो देखावा त्या ठिकाणी पूर्ण केला. आपण मध्ये एकदा उल्लेख केला हौदाविषयी तर त्याचं काय महत्त्व आहे. त्याच्यामध्ये शंकराची पिंडी पण असते आणि तो सगळं ते नक्की काय आहे. तो एक दोन्ही गोष्ट आहेत की स्वार्थ आणि परमार्थ या 2 गोष्टी त्यात आहेत. सांगायला काय हरकत नाही. ह्यात महत्त्वाचं असं आहे की उत्तरेला पाणी असावं वास्तुशास्त्राप्रमाणे. तर ती उत्तर दिशा येते म्हणून ते आम्ही फार पूर्वी असं बोलता ठरले की आपण पाणी पण ठेवूया उत्तरेला पाणी असावं म्हणून आम्ही तो हौद तयार केला. हौद तयार केल्यानंतर त्या ठिकाणी आमचा एक कार्यकर्ता होता त्यांनी आपला इच्छापूर्ती म्हणून त्याच्यावर लिहून ते कलश तिथं ठेवला. ठेवल्यानंतर लोक पैसे त्यात टाकायला लागले. अच्छा. त्या पैसे पण कलेक्शन होतात. आणि मग पाणी आहे तर भोले बाबा आलेच वडीलच आहेत त्यांचे. मग शंकराची पिंड किंवा आम्ही हे त्या ठिकाणी ठेवतो. त्यातनं सुद्धा आम्हाला एक 4-5 लाख रुपये मिळतात. म्हणजे तो पण एक भाग आहे. लोक जे टाकतात पैसे 1-1 रुपये तर त्याच्यातनं पण एक 4-5 लाख रुपये मंडळाला मदत होती. त्याच्यातनं पण मिळतात आणि तो पण एक त्याचा भाग आहे. मग ते मिळाल्यानंतर मग ते कंटिन्यू आम्ही तो हौद तिथे त्या ठिकाणी करतो. लोकांच्या भावना पण आहेत त्या पद्धतीने तो पाण्याचा हौद तिथं आम्ही करत असतो. पूर्वीच्या काळी आपल्या मंडळाचा देखावा नाही पण जे डेकोरेशन असायचं ते लाईटिंगसाठी प्रसिद्ध होतं. लाईट साऊंड यासाठी. आणि आता ते देखाव्यांसाठी सेटसाठी प्रसिद्ध आहे. तर हे कसं काय बदललं किंवा ह्याचा बदल कसा काय घडत गेला. 4 वर्ष पहिलं मी सांगितलं 1970ला त्यावेळेस तर TV आला होता. म्हणजे लोकांना TV म्हणजे एकदम हे होतं ना TVच माहीत नव्हता. 70 साली तो TV आल्यानंतर त्या ठिकाणी आम्ही मारुतीचं आकाशात उड्डाण असं त्या TVवरती दाखवलं होतं. मोठा TVचा स्क्रीन केला होता म्हणजे आमच्या सिनियर लोकांनी. नरसिंह अवतार दाखवला होता. त्याच्यानंतर असं मंडळांनी काही ऐतिहासिक सेट केले. पण 4-5व्या वर्षी आमच्याकडे जे लाईट मंडप आणि लाईट व्यवस्था करायचे व्यंकटेश म्हणून त्यांचे ते वडील म्हणून होते ते व्यंकटेशचे. तर ते त्या ठिकाणी म्हटले की आपण एक काम करू लाईट करू फिरती लाईट आणि नगाऱ्यावरती त्याची समोरासमोर जुगलबंदी करू. अच्छा. उत्कृष्ट नगारा वादक होते मधुकर आडाव. त्यांना राज्यपालांनी पारितोषिक देऊन त्यांना सत्कार केला. फार उत्कृष्ट वादक. म्हणजे 7-7:30ला चालू करायचे त्यावेळेस काय 10 वाजता वगैरे बंधन होते स्पीकर. 4:30पर्यंत पब्लिक थांबायचं. बापरे. आणि एक जण 2-3 तास ते बघत राहायचा. आणि समोर बसलेला असायचा स्टेज टाकून आणि तो गणपती तिथं आहे आणि गणपतीच्या समोर गणपतीच्या सगळं लाईटचा सेट कधी वेगळ्या वेगळ्या पद्धतीने असं आणि त्याच्यावरती त्या नगारावरती तो वाजवणार त्याप्रमाणे ती लाईट नाचणार त्या तालामध्ये. ती लोक बघत राहायची म्हणजे मंत्रमुग्ध होऊन बघायची. बरेच वर्ष आम्ही तो लाईट आणि ह्याचं जसं आता नातूबाग करतं
मग गाण्यांवरती ती चालते. त्यावेळेस नगाऱ्यावरती आम्ही पूर्वी नगाराचाच गणपती म्हणायचे लोक, बाबूगुनी विसरून गेले होते, नगार गणपती असं म्हणायचे. तर त्याच्यानंतर हळूहळू मी धार्मिकच्या ह्याच्यात गेलो. धार्मिक करून संपूर्ण मंदिरं वगैरे करायचं. मग त्यातच राहिलो आम्ही. तिथनं मग बाहेर आम्हाला मोठी जागा मिळाली. मग आम्ही मंदिराच्याच डेकोरेशनमध्ये जाऊन धार्मिक पद्धतीने सगळे नियम वगैरे पाळत किंवा पावित्र्य राखलं पाहिजे त्या हिशोबाने आम्ही चाललो. आणि त्याचा आम्हाला प्रत्यय पण आला चांगल्या प्रकारे. आम्ही बाहेर गणपती आपल्या महात्मा फुले मंडई म्हणजे आपल्या बाबुलीच्या चौकात आला, तो रस्ता रुंदी झाली 40 फूट. तिथं आल्यानंतर पहिल्याच वर्षी 131 तोळ्याचा हार झाला. अरे वा. म्हणजे आम्ही कार्यकर्त्यांनी केला, ज्याला जशी ऐपत आहे, कोणी अर्धा ग्रॅम, कोणी 2 ग्रॅम, कोणी 5 ग्रॅम, 131 तोळे जमा झाले. आणि 131 तोळीचा पहिल्याच दिवशी म्हणजे पहिल्याच वर्षी तो हार आम्ही त्या ठिकाणी केला सोन्याचा. तो आज बी आहे. म्हणजे तिथनं पण वैभव येतच चालूच झालं. मंडळाचं नाव झालं. आज जवळजवळ म्हणजे 50व्या वर्षी 1 कोटीचा अहवाल झाला होता. आणि आता 70-80 लाखापर्यंत अहवाल आहे जमणं खर्च करणं. म्हणजे जे 1500 रुपये पहिल्या वर्षी वर्गणी होती, 1,500 रुपये, ती आज 70-80 लाखापर्यंत गेली वर्गणी वगैरे सगळं मिळून अहवाल. आणि वैशिष्ट्य आमच्या अहवालाचं सांगतो तुम्हाला, म्हणजे हे फार ऐकण्यासारखं आहे. आपला अहवाल तुम्ही घेतला तर अहवालामध्ये आमचा पूर्ण जमा खर्च असतो. 1 रुपया वर्गणी देणाऱ्याचं नाव असतं, 1,00,000 रुपये वर्गणी देणाऱ्याचं पण नाव असतं. तुम्ही जर टोटल केली ती जी वर्गणी 8 लाख 9 लाख जी होती ती दोन्ही त्याचं हे मिळणार. त्याच्यानंतर जेवढे वेगळे सेपरेट, लाईटवाला असेल, मंडपवाला असेल, नितीन देसाई असतील, रंगवाला असेल किंवा कोणी XYZ, त्याची नावं आणि त्याचे पैसे लिहिलेले असतात. उद्या एखाद्याला वाटलं की आम्हाला याला विचारायचं आहे, हे 45 लाख दिले, तुम्हाला मिळालेत का, तर तो 45 लाखच सांगणार. म्हणजे जे दिलेत तेच लिहितो एकदम. म्हणजे आरशासारखा स्वच्छ क्लिअर कट. हौदामध्ये किती वर 1-1 रुपयांनी पैसे जमतात ते सुद्धा लिहिलेले असतात. नारळाचे पैसे लिहिलेले असतात. टोटल हिशोब हा प्रत्येकाला अहवालामध्ये बघता येतो. एक प्रश्न असा आहे की तुम्ही सांगितलं की वयाच्या 10व्या वर्षापासून तुम्ही मंडळामध्ये कार्यरत आहात, तेव्हा नक्कीच तुमच्यावर तुमच्या वरिष्ठांनी काही संस्कार केले असतील किंवा काही संदेश तुमच्यापर्यंत दिला असेल. त्यानंतर तुम्ही ही उत्सवाची परंपरा आत्तापर्यंत पुढे चालवत आहात. तर आता जी नवीन पिढी मंडळामध्ये येते, कार्यकर्ते, सभासद येत आहेत, तर तुम्हाला तुमच्या वरिष्ठांनी सांगितलेले जे काही संस्कार आहेत ते कशाप्रकारे पुढे द्यावेसे वाटतात किंवा त्याच्यामध्ये काही बदल वाटत आहेत का करावेसे? आमच्या वरिष्ठांनी म्हणजे आम्ही त्यावेळेस लहान होतो वयाने खूप, आणि आम्ही तेच तुम्हाला सांगितलं, जे सामान वगैरे द्यायचं हातात काम करणे. पण ते आम्ही त्यांनी आम्हाला हेच शिकवलं की बाबा आम्ही जे काम सांगतोय किंवा ते व्यवस्थितपणे करणे. दुसरी गोष्ट असं की आम्ही त्यांना कधी उलटं बोललो आणि सांगितलेलं काम ऐकलेलं आहे. त्यांनी त्यांच्या त्या पद्धतीने आम्हाला त्यांनी समजून पण सांगितले की आपले जे मोठे आहेत, सिनियर आहेत, त्यांना कधी उलट बोलणे नाही, जे काम आहे. आणि धार्मिकता हे पण त्यांनी म्हणजे गणपतीचं पावित्र्य राखणे. आणि त्यावेळेसपासून बघा 1970 साली सुद्धा आमच्याकडे ढोलेजिम होता. त्यावेळेस पण स्पीकर नव्हता. म्हणजे 70 साली तर ढोलेजिम मिळायचे नाही. म्हणजे ते पण त्यांची शिकवण आहे की आपली जी संस्कृती आहे ती सांभाळायची आहे. कुठल्या पद्धतीने आपण उत्सव साजरा करायचा. त्यावेळेस आमच्याकडे पैसे नसायचे, पण ह्या सिनियर लोकांनी रस्त्याला खड्डे पडले होते आणि पुणे शहरातले बरेच रस्ते असे होते की खड्ड्याची दुरुस्तीच होत नव्हती. मग मंडळाने मुरुम मागवले, मुरुम गाड्या, आणि बारक्या ह्याच्यातमध्ये आम्ही ते खड्डे बुजवले मंडळाच्या वतीने. म्हणजे हे पण काम, गाडी पुसून दुष्काळ निधी गोळा केला आहे. सगळे कार्यकर्ते गाडी पुसायचे आणि काय मदत असेल ती डब्यात मागायची, त्याची पूर्ण गाडी पुसायची. आणि पैसे नव्हते मंडळाकडे, मग असे आम्ही गोळा करायचो. हे आम्हाला सिनियर लोकांनी शिकवलं. रक्तदानसुद्धा करायचं, ते आम्ही गेलो फक्त रक्तदान करायला, पण जे कॉन्टॅक्ट संबंध आला त्यांच्याशी झाला. त्यांनीच सांगितलं की तुम्ही रक्तदानाला जायचं आहे आणि आपल्या मिलिटरीला तिथं रक्तदानाची गरज आहे. हे सगळ्या गोष्टी, काही गोष्टी आपल्याला अशा कराव्या लागतात. रक्तदान असेल, हे असेल, दुष्काळ निधी, गाडी पुसून सुद्धा मंडळाकडे पैसे नसायचे. लोक आता मंडळाकडे आहेत, मंडळ करू शकतं. आता आम्ही दुष्काळ निधी दिली, मग आहेत तर तुम्ही द्यायला पाहिजे, त्यांची शिकवण आहे. बरोबर. नव्हते तेव्हा आपण गोळा करून देत होतो, आता तुमच्याकडे आहेत. आणि मॅक्झिमम पैसे वास्तविक चांगली अमाऊंट ही आपण समाजसेवेसाठी लावायला पाहिजे. लोक देत आहेत ती लोकांपर्यंत परत जायला पाहिजे.
हे पण त्यांनी शिकवलं. आम्ही एक ह्याच्यात उल्लेख राहिला मध्ये, हुतात्मा बाबूगणू पुरस्कार आम्ही देत होतो. आता गेले 4-5 वर्ष बंद झाला आहे काही कारणाने, परत चालू करणार आहोत. तर आम्ही 5 जणांना पुरस्कार द्यायचो की जे तरुण आहेत आणि ज्यांच्याकडनं भारताला किंवा आपल्याला किंवा ह्या समाजाला अपेक्षा आहेत की हा मोठा त्यातनं नाव घडू शकतो, देशाचं नाव, त्याला आम्ही बाबूगणू पुरस्कार द्यायचो. आणि एका संस्थेला द्यायचो जो सामाजिक कार्य करायचा, प्रोत्साहन म्हणजे त्याला प्रोत्साहन देण्यासाठी. ते पण आपण चांगल्या पद्धतीने ते पुरस्कार द्यायचो. ते पण त्यांचीच आम्हाला शिकवण आहे, आम्ही आता परत चालू करणार आहे. आपण 12 डिसेंबरला स्वातंत्र्यवीर सावरकर आहे त्या ठिकाणावरून आपण ती मशाल काढतो जनजागृतीसाठी की 12 डिसेंबर बाबूगणूंनी स्वदेशी मालाच्या चळवळीसाठी मुंबईमध्ये तो हुतात्मा चौक आहे त्या ठिकाणी आपले प्राण अर्पण केले. तर तो आम्ही सगळं ते बोलत बोलत बऱ्यापैकी आम्ही जिजाऊचा बाग वगैरे असं फिरून एक 5-6 किलोमीटर पुण्यात फिरतो आणि मग आपल्या चौकातून त्याचं प्रज्वलन करतो. हे सगळी त्यांची शिकवण आहे सिनियर लोकांची आणि ती आम्ही पुढं चालवते. हीच आमच्या पुढच्या कार्यकर्त्यांनी करावी. वर्गणी कोणाला दमदाटी घेऊन मागली जात नाही. तुझी इच्छा आहे तेवढी दे, जो यायची असेल तर देऊ नको, इथपर्यंत आम्ही सगळ्यांना शिकवतो. वा, हे सगळं वर्षानुवर्ष चाललेलं आहे. जसं मंडळामध्ये बदल होत गेले, देखाव्यांमध्ये बदल होत गेले, तशा प्रकारे येणारे भाविकही बदलले, पिढी बदलत गेल्या, गणेशोत्सव पण बदलत गेला. तर सुरुवातीला अनुभवलेला गणेशोत्सव ते आत्तापर्यंत गणेशोत्सव, ह्याच्यामधले तुम्हाला बदल काय वाटतात? काय काय बदल झाले, चांगले आणि वाईट दोन्ही? आणि त्याबरोबरीने की आता गणपती बाप्पाला नक्की काय अपेक्षित आहे आपल्याकडनं असं तुम्हाला वाटतं? नाही, बदल तर खूप घडले, म्हणजे बरेच बदल घडले. पूर्वी ढोल लेझिम पथक जे आहेत ते गावाकडनं यायचे, म्हणजे फार नाही 10-20, 5-50 अशी ढोल लेझिम असायची पथकं. आता पथक वाढलीत, तरुणांनी आपले जे सर्व तरुण आहेत ते ढोल पथक शिकत आहेत, त्याची पथकं निघाली आहेत. बऱ्याच मंडळात ढोल पथक असतं. पण आत्ता थोडे स्पीकरचं पण खूप वाढले, स्पीकर जे आहेत त्याचं प्रमाण वाढले, लेझरचे लाईटिंगचं ते वाढलेलं आहे. आम्ही तर स्पीकर लावत नाही, दहीहंडीला लावतो. ते पण कार्यकर्त्यांची संपूर्ण गणेशोत्सव किंवा कधीच आम्ही स्पीकर लावत नाही. मुळात बघितलं गेलं तर मला असं आठवते की तात्या गोडसे आणि तात्या वसंत थोरात यांनी मिटिंगा घ्यायची आणि एक 100व्या वर्षी त्यांनी महामंडळ करायचं होतं. त्यात त्यांनी मंडळांनी कसं काय काय करावं, काय करू नये, ते एक चार्ट बनवला होता आणि त्याप्रमाणे बऱ्याच मंडळांनी सुरुवात केली. पण बऱ्याच मंडळांची परिस्थिती अशी आहे की काही म्हणजे चांगले आहेत, वाईट आहेत. मी कोणाविषयी नाव घेऊन बोलत नाही, परंतु दारू पिऊन हे करणं किंवा पत्ते खेळून गणेशोत्सव साजरा करणं हे चुकीचं आहे. आम्ही सर्वजण जे प्रमुख लोक आहात सगळ्यांना सांगतो की बाबा अशा पद्धतीने तुम्ही गणेशोत्सव करू नका. आपलं गणेशोत्सवाचं पण पावित्र्य लागलं पाहिजे. 10-11 दिवस आपण सर्वांनी व्यवस्थित उत्सव साजरा केला पाहिजे. आणि बरेचसे मंडळ आहेत आणि तुम्हाला म्हणजे हे पण सांगतो की अशी मंडळ आहेत की कुठेही अडचण आली किंवा कुठलाही सामाजिक काम करायचं तर बरेचसे मंडळी त्यात धावून जातात. रक्तदान असेल, सामाजिक सेवा असेल, पूरग्रस्त निधी असेल, दुष्काळ निधी असेल. आम्ही सुद्धा दुष्काळ निधी, पूरग्रस्त निधी सकाळला देतो दरवर्षी, जे काय ज्यावेळेस परिस्थिती असेल त्यावेळेस दिलेली आहे. त्यामुळे सामाजिक काम करणारे सुद्धा गणेशोत्सव मंडळ आहेत. ह्यांना सांगणे आणि ह्यांच्याकडनं करून घेणे. सगळी तरुण पिढी आहे तर एक सिनियर माणसांनी सांगून ऐकण्याची मनस्थिती असते त्यांची, पण एक सांगण्याची पण हे आहे. फक्त टीका करून नाही चालू शकत. टीका करून त्यांना तुम्ही सुधारू शकत नाही. तुम्ही त्यांच्या जागी येऊन त्यांच्याबरोबर जर बघितलं, ते पण भरपूर काम करतात. घरात काम झाडू मारत नाही तो माणूस झाडू काढतो कार्यकर्ता. नक्कीच. त्यामुळं दोन्ही बॅलन्सिंग करून हे करायला पाहिजे. आहेत बऱ्याचशा सुधारणा या गणेशोत्सव व्हायला पाहिजेत. हळूहळू होतील अशा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटते. नक्कीच. आणि तुम्हाला काय वाटतं की नक्की बाप्पाला काय हवं आहे? म्हणजे सगळ्यांनाच कडनं की तो बुद्धीची देवता आहे, कलांची देवता आहे, तो विघ्नहर्ता आहे. या सगळ्याच गोष्टीबरोबर त्याच्या भाविकांनी, त्याच्या भक्तांनी कसं वागावं किंवा बाप्पाला नक्की समाजामध्ये काय अपेक्षित आहे असं तुम्हाला वाटतं?
समाजाकडनं काय अपेक्षा, एवढा मोठ्या प्रश्नाचं उत्तर तर मी नाही देऊ शकत, पण मला जे वाटतं ते मी बोलू शकतो की आता ह्या परिस्थितीमध्ये आपण पुणे शहराचा पुरतं मी बोलतो की पुणे शहरामध्ये आपल्याकडं आत्ताची जी परिस्थिती आहे, म्हणजे आम्ही एक 20, 25, 30 वर्षापूर्वीची सांगतो की पुणे शहर हे विद्येचं माहेरघर. पुणे शहरात अनेक थोर लोक, संत लोक होऊन गेली. म्हणजे लोकमान्य टिळकांनी हे सुरू केलं पारतंत्र्यातनं बाहेर पडण्यासाठी लोकांचं, त्यामुळे एकत्र येऊन त्यांना कसं लढायचं या संदर्भात त्यांनी हे गणेशोत्सव रस्त्यावर आणला. आज गणेशोत्सव आहे तो आपण कार्यकर्ते एकत्र येतो, ते सामाजिक कार्य करण्यासाठी एकत्र यायला पाहिजे. उत्सव हे चांगला धार्मिक पद्धतीने आणि त्यातनं सर्वांना बोध द्यायला पाहिजे तरुणांना हे. आणि जी आपण म्हणतो विद्येचं माहेरघर, IT पार्क झालं, आता इंडस्ट्री म्हणजे संपूर्ण हे झालं, कमर्शियल जास्ती झालं. अनेक कंपन्या पिंपरी चिंचवडमध्ये होत्या, आत्ता पण आहेत. पण आता बाहेरनं जी विद्यार्थी येत आहेत शिकायला किंवा आपले पण तरुण तरुणी आहेत जे आत्तामध्ये आपण बघतोय 2-4-6 महिने पबमध्ये हे चालू आहे, जे व्यसनधीन होत आहेत. तर तरुणांना एवढीच विनंती आहे की बाप्पांनी, म्हणजे बाप्पाला अपेक्षा आहे किंवा बाप्पा त्यांना बुद्धी देव की ह्यातनं न बाहेर पडता हे आपण कुठं न करता आपले जे पुण्याचं नाव आहे विद्येचं माहेरघर, IT पार्क आणि पुन्हा हे उत्सवाचं गणेशोत्सव उत्सवाचं जे आहे ती सद्बुद्धी द्यावी. आणि आमची पण अपेक्षा आहे तरुणांकडनं, आणि करतील असं काही नाही. सगळी आपली तरुण पिढी हुशार आहे, चांगल्या पद्धतीने समजून करतील आणि परत पुणे शहराचं जे नाव आहे, जे आता 4-6 महिने जी घटना घडल्यात त्यातनं निश्चित बाहेर पडेल. नक्कीच. या सगळ्यासाठी बाप्पा आपल्याला आशीर्वाद देईलच. आणि त्याच्या मनामधल्या ज्या गोष्टी आहेत त्या तुमच्या मुखातून त्यांनी आम्हाला सांगितलेल्या आहेत की तरुण पिढीला नक्की काय हवं आहे, की तरुण पिढीने कसं वागायला हवं, आणि बाकी सगळ्याच समाजाने बरोबर की जे काही वाईट प्रकार घडत आहेत किंवा वाईट मार्गाला चाललेलं आहे ते नक्कीच बंद होईल. आणि बाप्पा याला सगळ्याला आशीर्वाद देईलच. तुम्ही एवढ्या वेळात वेळ काढून आला तिकडे, आमच्या संपूर्ण टीमकडनं तुमचे खूप खूप आभार. आणि आता उत्सव येईलच आपला, सो आपण सगळ्यांनी छान संपन्न करूयात. मला सुद्धा तुमच्याबरोबर चर्चा करून फार बरं वाटलं. बरेचसे विषय तुमच्या पुढं मांडले, मला त्यातनं पण उलगडा होईलच, लोकांपर्यंत हे आपण पोचवताल. मी आपलं पण आभार मानतो. गणपती बाप्पा मोरया. सर, तुम्ही तुमच्या सगळ्या या उत्सव तोंडावर आलेला असताना वेळ काढलात आमच्याबरोबर संवाद साधण्यासाठी, त्यासाठी धन्यवाद. आणि आमच्या संपूर्ण टीमकडनं तुम्हाला ही एक छोटीशी भेटवस्तू. धन्यवाद. गणपती बाप्पा मोरया.